नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा सण असतो आणि हा आपण खूपच उत्साहात साजरा करत असतो. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज ही प्रत्येक घरात साजरी होत असते, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो. पण दिवाळी ही 18 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होत आहे, कारण 18 तारखेला आहे धनत्रयोदशी. तर या धनत्रयोदशीला कोण कोण सोन्याची किंवा चांदीची खरेदी करत असतं. प्रत्येकाचीच परिस्थिती ही सारखी नसते, प्रत्येकाचीच ऐपत नसते की सोनं चांदी खरेदी करण्याची. धनतेरसचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी बऱ्याच गोष्टींची खरेदी केली जाते. आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा, लक्ष्मी अखंड घरात राहावी म्हणून कोणत्या वस्तू खरेदी कराव्या, माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा कराव्या. आणि यावेळी फक्त 10 रुपयाची एक वस्तू तुम्हाला आणायची आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरी चालत येईल अशी ती वस्तू आहे आणि ही कोणीही खरेदी करू शकतं. सोनं चांदी म्हणजे काय की माता लक्ष्मीची कृपा राहून माता लक्ष्मी स्वरूपातच ती आपल्या घरी येत आहे, म्हणून आपण सोन्याला किंवा चांदीला मान देत असतो आणि सोन्या चांदीची खरेदी करत असतो. पण सोन्या चांदी व्यतिरिक्त अशाही काही वस्तू आहेत की ज्यांना आपण लक्ष्मी स्वरूपात घरी आणू शकतो. त्यासाठी जास्त पैसाही खर्च करायची गरज नाही आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या या गोष्टी आपण धनत्रयोदशीला खरेदी करायच्या आहेत. तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका. धनतेरस हा दिवस धन्वंतरी देवाची पूजा करण्याचा दिवस आहे. ज्यावेळी समुद्रमंथनातून धन्वंतरी देव प्रकट झाले होते त्यावेळी त्यांच्यासोबत माता लक्ष्मी आणि कुबेर देवही होते. त्यामुळे या तिघांचीही पूजा आपण धनत्रयोदशीला करत असतो. त्याच्यासोबतच आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी पूजायची असते ती म्हणजे धने आणि गुळाचा नैवेद्य या दिवशी दाखवायला लागतो. तर धनत्रयोदशी दिवशी आपल्याला घरात धन आणायचं आहे. अगदी 10 रुपयाचं धन, एक वाटीभर धन असेल तरी चालतं, पण आपल्या घरातलं धन त्या दिवशी कोणालाही द्यायचं नाही. अगदी शेजारी पाजारी कोणीही तुमच्याकडे आले की माझे धने आणायला विसरलेत आणि मला धन द्या, तर त्या दिवशी कोणालाही तुमच्या घरातले धने देऊ नका. जर तुमचं दुकान असेल किराणा मालाचं वगैरे तर तुम्हाला धने द्यावे लागतील, पण त्याच्या बदल्यात तुम्हालाही पैसे मिळत असतात आणि ती पैसे ही माता लक्ष्मीचंच प्रतीक आहे, तर तेच चालू शकतं. पण घरातील धन कुणालाही धनत्रयोदशी दिवशी देऊ नका आणि या दिवशी धनाच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे. तुमची ऐपत असेल तर या धन्यासोबत घरात जी काही लक्ष्मी आहे, लक्ष्मी स्वरूपात पैसे आहेत ते तुम्ही पूजू शकता. नाही तर या धन्यामध्ये तुमच्या घरात जे काही 5-10 रुपये असतील तेही तुम्ही पूजू शकता. त्यासोबतच लक्ष्मी पूजना दिवशी लागणारी केरसुणी ही त्या दिवशी आपण खरेदी करू शकतो. धनतेरसचा दिवस हा अत्यंत शुभ असतो, त्यामुळं ठराविक गोष्टी ज्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हव्या असतात त्या सगळ्या गोष्टींची खरेदी तुम्ही या दिवशी करू शकता. त्यामध्ये श्रीयंत्रही आलं. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहते. घरात सुख समृद्धी, पैसा अडका याची कधीही कमी पडत नाही. त्यामुळं तुम्ही या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून घ्या. त्यासोबतच कमळगट्ट्याची माळ, जिची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरभरून आशीर्वाद देते, अशी कमळगट्ट्याची माळही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. लक्ष्मी पूजना दिवशी लागणारी केरसुणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण घरात जो मोठे झाडू वापरतो तर ते झाडू या दिवशी पूजायचे नसतात. यासाठी जी छोटी केरसुणी मिळते, जरी आपण ती घरात वापरत नसलो तरी लक्ष्मी पूजनासाठी ही केरसुणी लागते आणि तिची खरेदीही तुम्ही लक्ष्मी पूजना दिवशी करू शकता. आपल्या सगळ्यांच्याच घरात माता लक्ष्मीचा फोटो असतो, तर या दिवशी मातीची मूर्ती पूजण्याला अतिशय महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर लक्ष्मी मातेची मूर्ती ज्या पद्धतीनं मी थंबनेलमध्ये दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं कमळामध्ये बसलेली माता लक्ष्मी जिच्या हातून धन देताना दिसत आहे आणि दुसरा हात तिचा आशीर्वादाचा आहे, अशा छोट्या छोट्या अगदी सुंदर आणि आकर्षक मूर्त्या बाजारामध्ये आलेल्या आहेत. अशा छोटीशी मूर्ती तुम्ही आणू शकता आणि तिची पूजा तुम्ही लक्ष्मी पूजना दिवशी करू शकता. ही मातीची मूर्ती नंतर तुम्ही कपाटामध्ये ठेवून दिली तरीही चालतं, कारण दरवर्षी या मूर्तीचं पूजन आपल्याला करावं लागतं आणि या मूर्त्या खूपही महाग नसतात. अगदी कमी किमतीत या मिळून जातात. दिवाळीच्या खरेदीसाठी आपण अत्यंत पैसा खरेदी करत असतो. जर तुम्ही त्याच्यातले थोडेफार पैसे हे
पूजनासाठी खर्च केले तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर अखंड राहील. त्यासोबतच मातीचे दिवे, पणत्या, आकाशदिवा असे प्रकाश देणारे, उजेड देणारे, तुमचं आयुष्य अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या वस्तूही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. या सगळ्या गोष्टींची खरेदी करणं तुम्हाला शक्य नसेल तर यातली एक तरी वस्तू तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करा. माता लक्ष्मीला सगळे भक्त हे सारखेच असतात. कोण सोने चांदी खरेदी करतं त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास असतो आणि कोण अगदी 10 रुपयाचे धने किंवा केरसुणी खरेदी करतं आणि त्याच्या घरात माता लक्ष्मी राहत नाही असं कधीही होत नाही. त्यामुळं तुमची ऐपत आहे त्या पद्धतीनं त्याप्रमाणे तुम्ही काही वस्तू खरेदी करू शकता की ज्यामुळं तुमचं लक्ष्मीपूजन खूप छान होईल आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी, वैभव, आरोग्य, ऐश्वर्य सगळं काही कायम राहील. तुम्हाला मी सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.